थोडी पाषाणाला पाना थोडी पाषाणाला पाना थोडी पाषाणाला पाना तुझे नारायण थोडी पाषाणाला पाना थोडी पाषाणाला पाना थोडी पाषाणाला पाना जपले वाल्मिकीने फुटली टोना प्याला पाने फुटली टोना प्याला पाने फुटली टोना
त्यांच्या कृपादाने पारण कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपादेवा देवा देवा निवृत्ती उदारा सोपादेवा सोपादेवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यात्रय जननी देवांची ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या संगदया वारकरी संगदा या वारकरी संगदा या वारकरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म हे काया जग ईश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्या मातीमध्ये थोर विचारांचे समर्थक महात्मा ज्योतिबा फुले गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणारा माता अहिल्यादेवी होळकर तसेच या अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अंगा खांद्यावरती खेळवले आणि अशाच या पवित्र भूमीमध्ये माझ्या भगवंत भक्तीच्या प्रेम मंदिराचा कळस स्थापन केला असे असणारे देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भंग निवडला विठ्ठल विठ्ठल हरी जय जय राम विठ्ठल तर सेवेला अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तर हा सप्ताह तर महाराज तुम्हाला अभंग समजला का पुन्हा एकदा म्हणते नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना
फुटली टोन प्याला पाणी. मला सांगा अभंग काय कन्नड मधलाय का इंग्लिश मधलाय का? तर नाही. साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा मराठीतला अभंग आहे बरोबर ना. पण अभंग कोणाचा आहे महाराज? तर तुकोबरायांचा बरोबर ना. मग मला सांगा इथं बसलेल्यांपैकी प्रत्येक जणांनी तुकोबरायांचं नाव ऐकलं असेल बरोबर. परंतु तुकोबरायांचा अधिकार काय होता बाबा माहिती का कोणाला? तर काय अधिकार होता ते सांगतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कामे नाम घेता कामे मग आपण काय करतो थोडी त्याला इज्जत देतो आणि हाडा म्हणतो मग तर ते जास्तच दुखायला लागतं. असा महाराज आपला अधिकार आहे. परंतु त्या तुकोबरायांना यम सुद्धा थरथर थरथर कापत होते असा अधिकार त्यांचा होता. मग त्या तुकोबरायांचा अभंग आज आपण कीर्तनासाठी निवडलेला तुम्हाला भाषा कळती का नाही खरं सांगा बरं. मी काय कन्नड मधली का कन्नड भाषा वापरते या? समजत असेल तर मला प्रतिसाद देत चला. हा तर मला सांगा तर त्या तुकोबरायांचा अभंग आपण कीर्तनासाठी निवडलेला आहे बरोबर ना. मग ते तुकोबरे आपल्याला अभंगातून काय सांगतात बाबा? पाना नाम जपणे वाल्मिकी फुटली टोन प्याला पाणी. तर तुकोबराय सांगतात आपण जर त्या भगवंताचं नाम घेतलं तर काय होईल का? भगवंताचं आपण जर नाम घेतलं तर त्या पाषाणाला सुद्धा पाजर फुटेल बरोबर ना. पण ते नाम आपण कसं घेतलं पाहिजे जेणेकरून त्या दगडाला पाजर फुटेल? तर ते नाम आपण त्या भगवंताचं नाम आपण भावाने घेतलं पाहिजे बरोबर ना. कारण मग आमचा कांद्याचा भाऊ टोमॅटोचा भाऊ बटाट्याचा भाऊ बरोबर ना. परंतु हा भाव सांगितलेला नाही. शास्त्रामध्ये त्या भावाची 3 लक्षणं सांगितलेली आहे. पहिलं म्हणजे विश्वास, दुसरं म्हणजे संबंध आणि तिसरं म्हणजे समर्पण. मग विश्वास म्हणजे काय बाबा? जसं की त्या भक्त प्रल्हादाचा होता महाराज कुणावरती? तर त्या भगवंतावरती इतका विश्वास होता महाराज की खूप ज्यावेळेस तो प्रल्हाद सतत त्या भगवंताचं नामस्मरण करायचा. परंतु हे त्याच्या वडिलांना म्हणजे त्या हिरण्यकशिपूला अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे त्याचा मुलगाच असो परंतु इतर कुणी असू द्या पण त्याला ते आवडत नव्हतं. त्या भक्त प्रल्हादावरती महाराज त्यांनी अनेक उपाय केले परंतु त्या प्रल्हादाने त्या भगवंताचं नाम घ्यायचं काय सोडलं नाही. शेवटचा उपाय त्याने केला की त्याच्या बहिणीचं नाव होतं होलिका. काय नाव होतं? होलिका. आणि त्या होलिकेला वर होता महाराज काय? तर तिला अग्नी काही करू शकणार नाही.
मग त्या हिरण्यकश्यपूने तिला बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्याच्या नंतर एक होळी पेटवली आणि त्या होळीमध्ये त्या होलिकेला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला तिच्या मांडीवरती बसवलं. मग मला सांगा आता या दोघांमध्ये नेमकं जळून राख कोणाची व्हायला पाहिजे? तुम्ही ऐकताय का घरचा विचार करताय? बाई कुलूप लावला असेल का? दार ओढला असेल का? सांगा कुणाची राख व्हायला पाहिजे जळून? तर भक्त प्रल्हादाची, बरोबर ना? कारण होलिकेला वर होता, परंतु त्या भक्त प्रल्हादाचा महाराज एवढा विश्वास होता की त्या होलिकेला वर असून सुद्धा तिची जळून राख झाली. पण ह्याला मात्र काय झालं नाही का? तर तेवढा भगवंतावरती विश्वास होता महाराज. मग आपला आहे का? आहे का? तर नाही ना. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा सर्व भावेदास झालो त्यांचा असा महाराज आपला विश्वास असला पाहिजे त्या भगवंतावरती. पुढे जाऊन त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे संबंध. संबंध कोणासारखा असा महाराज? ज्यावेळेस आपण पाण्यात मासा काढतो, बरोबर ना? पण मासा काढल्याच्या नंतर त्याला नाही भारी वाटतं का? काढल्याच्या नंतर बाहेर वाटतं का? नाही. त्याला वाटतं कधी मी एकदाच पाण्यामध्ये जातो. तुकोबरायांनी त्या माशाचं सुंदर वर्णन केलेले आहे. ते बोलतात, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, ओ जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, भगवंतावरती, बरोबर ना? हा झाला महाराज संबंध. मग समर्पण कुणासारखा असावा? जसं की त्या कान्होपात्रेचं होतं. कुणावरती महाराज? तर त्या भगवंतावरती. एका वेश्येची मुलगी होती, परंतु इतका महाराज तिला त्या भगवंताचं वेळ लागलं होतं. खूप नामस्मरण करायची आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये बेधुंद होऊन नाचायची. एकदा ती पंढरपूरला गेली आणि पंढरपूरमध्ये ती इतकी भगवंताचं नामस्मरण करता करता बेधुंद होऊन नाचत होती. खूपच सुंदर नाचत होती आणि एका शिपायाची नजर तिच्याकडे गेली आणि गेल्याच्या नंतर त्याने विचारलं, तू इथं काय नाचतेस? तर त्यावेळेस ती म्हणजे माझ्या भगवंताचं नामस्मरण करून मी इथं नाचते. परंतु त्या शिपायाने सांगितलं, तुला जर नाचायचं असेल ना तर आमच्या बादशहासमोर नाच, तो तुला एकदाची राणी करून टाकेल. परंतु त्या कान्होपात्रेचा महाराज इतका त्या
भगवंतावरती विश्वास होता की ती म्हणली मी झाली तर याचीच होईल तर कोणाची होणार नाही. पण तो शिपाई महाराज तिच्या पाठीमागे लागला का तर ती त्या बादशाह समोर नाचायला तयार नव्हती. मग पळता पळता ती महाराज जागेवर त्या भगवंताच्या दरबारामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर जी मस्तक त्या भगवंताच्या चरणी ठेवलं तोच मनामध्ये विचार आला रे देवा झाली तर तुझीच होईल तर अन्यथा कोणाची होणार नाही. बघता काय तोंडाकडं कानोपात्रीने त्याच वेळेस अख्खा जीवच अर्पण करावा. मग असा महाराज समर्पण सारखं. मग या तीन गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्याला भाव असं म्हणतात. मग त्या भावाने जर आपण त्या भगवंताचं नाम मुखाने घेतलं तर नक्कीच पाषाणाला पाजर फुटेल. बरोबर ना हो. ज्यावेळेस श्रीकृष्णाचं लग्न जमलं होतं महाराज कुणासोबत तर एका अस्वलाच्या मुलीसोबत. तिचं नाव होतं जामवंती. मग मला सांगा आपल्या इकडं लग्न जमल्याच्या नंतर लय 5-6 जण माणसं असतात का जवळजवळ 500-600 माणूस असतं आणि उगा 4 जण लग्न लावण्यासाठी बाकीची वळणासाठी असतात. हे वाक सोडून द्या. तसं देवाच्या लग्नासाठी अख्खे स्वर्गावरनं देव आले होते आणि त्या स्वर्गावरनं सगळे देव आले होते आणि त्या देवांमध्ये नारद मुनी नाही असं तर कधीच होणार नाही. ते तर पुढंच होते. मग त्या श्रीकृष्णांच्या लग्नामध्ये भजन घ्यायचं ठरवलं आणि भजन घ्यायचं ठरवल्याच्या नंतर श्रीकृष्णाने नारद मुनींना विनंती केली तुमचा एवढा कंठ सुंदर आहे तर तुमचं एकदा गायन होऊ द्या. पण त्या नारद मुनींना अहंकार चढला. ते म्हटले मी कसं गायन करू इथं ऐकून ऐकून कोण ऐकणार आहे तर अस्वलच ऐकणार आहे यांना काय कळणार आहे ना. पण त्यावेळेस त्यांनी गायनाला नकार दिला. पण श्रीकृष्ण सांगतात तुम्हाला नाही ना गायन करायचं मी एका अस्वलाला बोलवतो. मग श्रीकृष्णाने एका अस्वलाला उठवलं आणि त्या अस्वलाला बोलवल्याच्या नंतर ते अस्वल विण्याची मागणी करायला गेलं. कुणाकडं नारद मुनींकडं. गेल्याच्या नंतर त्या नारद मुनीने विना द्यायला नकार दिला. का तर श्रीकृष्णाने सांगितलं तुम्हाला गायन नाही ना करायचं मग त्यांच्याजवळ विना तरी द्या. परंतु त्यांनी सांगितलं मी जर यांच्याजवळ विना दिला त्यांची नक कशी महाराज वाढलेली इथं ती माझे विना एकेका करत्यान आणि तारा एकेका करत्यान. बरोबर ना. त्यामुळे त्यांनी विना द्यायला नकार दिला. परंतु त्याच्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं थोडी त्यांची समजूत घातली आणि समजूत घातल्यानंतर तो विना त्यांनी अस्वलाजवळ दिला आणि त्या अस्वलाजवळ दिल्याच्या नंतर त्या अस्वलाने इतकं सुंदर भजन सुरू केलं खूपच सुंदर भजन सुरू केलं. मग तुम्ही म्हणता त्या अस्वलाला वाचा कसं काय फुटली. बरोबर ना. पण त्या नामामध्ये महाराज एवढी ताकद होती की खूप भावाने तो अस्वल गायन करू लागला. तो म्हणू लागला श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम
नसलं तर बिनधास्त तोंडावर सांगा. हा जाऊ द्या, तुम्ही तर काय हा म्हणणारच नाही. वाटतं का नाही? वाटत असलं तर म्हणता का एकदा माझ्या पाठीमागं करा, एकदा सगळ्यांनी वरती हात करा. माझ्या पाठीमागं म्हणताना हा म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. हा टाळ्या नका वाजवू, टाळ्या आम्हाला पण वाजवता येतात. गायन करा मुखाने. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. मोठ्याने. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम जय राम. एवढं सुंदर महाराज त्या अस्वलाने गायन केलं की त्याच्या शेजारची म्हणजे त्याच्या खाली जी काय पाषाणं होती त्यांना सुद्धा महाराज हळूहळू पाजर फुटला. आणि त्या अस्वलाने ज्यावेळेस ते गायन बंद केलं आणि तो विणा खाली ठेवला, परंतु ज्या दगडांना पाजर फुटला होता ते दगड पुन्हा घट्ट बनले आणि तो विणा महाराज त्याच्यामध्ये अडकून बसला. आणि ही वार्ता कुणाला कळली? नारद महर्षींना, बरोबर ना. ते एकतर आधीच द्यायला नकार देत होते, मग ते चिडले, म्हणले मी बघा एकतर आधीच देत नव्हतो, दिला तर दिला, यांनी गुंतून ठेवला. परंतु श्रीकृष्णाने सांगितलं, हे बघा तुम्ही काय चिडू नका, मी तुमचा विना काढून देतो. मग त्यांनी पुन्हा एका अस्वलाला बोलवलं आणि त्याला सुद्धा भजन करायला लावलं. मग त्यांनी सुद्धा भजन केलं, इतकं भावाने भजन केलं की त्या पाषाणानं महाराज पुन्हा पाजर फुटला. आणि पाजर फुटल्याच्या नंतर तो विना काढून घेतला. मग मला सांगा, त्या अस्वलांनी गायक करून त्या दगडाला पाजर फुटला, मग आपल्याला का नाही फुटू शकत? हेच तुकोबा या अभंगाच्या प्रथम. नाम तुझे नारायण, 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 नारायण
ते नामाभंग कसं घेतलं पाहिजे तर भावाने घेतलं पाहिजे. मगाशीच महाराजांनी प्रमाण दिलं, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. काय सांगितलं, तो देव आपलं सगळं काय करायला तयार आहे, पण त्याला आवडेल अशी भक्ती झाली पाहिजे. बरोबर ना. आपली भक्ती चालली पण कशी, आपल्याला आवडेल अशी. बरोबर ना. पण त्याला आवडेल अशी करतोय का आपण. मला सांगा आता पुरुष मंडळी, मागं बसलेले इथं बसलेले सगळ्यांनी तुमच्यासाठी प्रश्न बरं का. मला सांगा आता, बायकोला आवडेल असं राहिलं पाहिजे का नवऱ्याला आवडेल असं राहिलं पाहिजे. पाठीमाग कुणाला आवडेल असं राहिलं पाहिजे. हा, नवऱ्याला आवडेल असं राहिलं पाहिजे. बरोबर ना. मला सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला आवडती वांग्याची भाजी आणि यांनी जर दररोज बेसन हाटल्यावर जमन का. अहो गोळ होईल. तसं भगवंताला काय आवडतं हे आपण पाहिलं पाहिजे. बरोबर ना. मग त्या भगवंताला नेमकं आवडतं काय बाबा. आवडे देवासी ऐका तो आवडे देवासी ऐका तो आवडे देवासी ऐका तो तर काय सांगितलं, आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय सांगितलं, तर त्या भगवंताला काय आवडतं, तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आवडती. वैष्णवांच्या वरती केलेलं अपार प्रेम त्या भगवंताला आवडतं आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावलेला आवडतं. बरोबर ना. पण मला सांगा, आहे का देवाला आवडेल अशी भक्ती आपली. बरोबर ना. आम्ही लोकांना माळा घाला म्हटलं की लोक म्हणतात महाराज आमचं खायचं प्यायचं दिवस आहे म्हणतात ना. काही तर चालता बोलता म्हणतात अहो आज आहेत ना बरेच दिवस बाकी. पण मला सांगा, तोंडात धरलेला हातात धरलेला घास तोंडात जाईल याची सुद्धा गॅरंटी आहे का महाराज. राम राम
सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. काय सांगितलं? क्षण भंगूर नाही भरवसा, फरे सावध तोडा माया आशा. क्षणाचा सुद्धा महाराज भरवसा नाही. आता मला सांगा, वैष्णवीताई तुमच्या समोर लय काना 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 बोलतात, पण घरी जातीलच काय खात्री का? अहो इथं येतवर पण घरी जातील काय खात्री का? अहो नाही, इथून माणूस खाली बसेल याची सुद्धा कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण हा देह मला नाशिवंत सांगितलंय. सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मला सांगा, हा देह जाणार आहे. इथं राजा असू द्या, रंक असू द्या, महाराज असू द्या, महाराज असं महाराज, पण जावं मात्र प्रत्येकालाच लागतं. म्हणून माझे साधू संत सांगतात, जाणार देह जाणार, जाणार देह जाणार, परंतु खाली बसेल याची सुद्धा कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. मग मला सांगा, तो यमनेला आल्याच्या नंतर आपल्याला म्हणता येईल का, थांबा बाबा बायकोची गाडी घेऊन दे, पोरांची गाडी घेऊन दे? तर नाही, त्याच्यासोबत जावं मात्र लागणारच आहे. अहो आमच्या इकडे एका माणसाला यमनेला आला आणि आल्याच्या नंतर तो बसला होता खुर्ची टाकून पेपर वाचत. आणि मग यमनेला आल्याच्या नंतर त्याने सांगितलं बाबा की चला आता तुला मी न्यायला आलोया. तर तो म्हणला, थांब बाबा, आमच्या घरची एक प्रथा आहे, आम्ही चहा पाणी केल्याशिवाय कुणालाही जाऊन देत नाही. मग त्यांनी चहा केला कुणासाठी? त्या यमासाठी. पण तो सुद्धा महाराज इतका चतुर माणूस होता, त्यांनी 2 गोळ्या टाकल्या. कशाच्या? झोपेच्या. त्या 2 गोळ्या त्या चहामध्ये टाकल्या आणि त्या यमाजवळ दिल्या. आणि मग तो यम तो चहा पेला आणि पेल्याच्या नंतर त्याला इतकी गाढ झोप लागली की खूप गाढ झोप लागली. मग त्याने झोपून घेतलं. पण त्या यमाजवळ होती लिस्ट, म्हणजे चिठ्ठी. कशाची? कुणाचा नंबर आलाय त्याला उचलायची. मग याने काय केलं, यमाला झोप लागली का ती चिठ्ठी उचलली आणि त्या चिठ्ठीवरती पहिलं नाव कुणाचं होतं? याचं होतं. मग त्याने काय केलं, पहिलं नाव फोडलं आणि सगळ्यात शेवट त्याचं नाव टाकलं. आणि ज्याच्यासोबत त्याचा 36 आकडा आहे, ज्याचं कुणाचंच पटत नाही, त्याचं नाव मला त्यांनी 1 नंबरला टाकलं. मग काही 2 तासानंतर तो यम उठतो आणि म्हणतो, बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, कारण कुणी माझी दया काही करत नाही, मी कुणाला कधी पण न्यायला येतो, पण कुणाला काही माया वगैरे नसती. मग मी तुझ्या प्रसन्न आहे, मग मी एक काम करतो, आता तुला अजून 2-3 वर्ष जगण्यासाठी टाइम देतो. मी आता वरहून सुरुवात करण्याऐवजी खालनं सुरुवात करतो. मग मला सांगा, तो नील आल्याच्या नंतर आपल्याला मरण आठवते का महाराज? जावं तर लागणारच आहे. मग राहिलत ना 4 दिवस बाकी, तर त्या भगवंताला आवडेल अशी भक्ती करा ना. मग त्या भगवंताला आवडतं काय सांगितलं, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिया, हृदय कळवळा वैष्णवांचा. काय आवडतं? तर त्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आवडते, बरोबर ना? पण तुम्ही म्हणता महाराज आता एवढं खाल्लंय प्याले कशी माळ घाला, बरोबर ना? येतो का नाही मनामध्ये विचार? वाटत असेल ना, आता एवढं खाल्लंय प्याले कशी माळ घाला. पण मला सांगा, तुम्ही किती खाल्ला असन? मी थोडं स्पष्ट करते बरं का, तुमची लेख म्हणून समजून घ्या. किती खाल्ला असन? लयतले 200 कोंबड्या संपवल्या असत्या, 5-10 बकरी संपवली असत्या आणि लयतले 4-10 बेलर संपवले असत्या. बेलर जर माझ्या भाषेत नाही कळलं नंतर विचारायला या. हा, मग मला सांगा, एवढंच पाप केलं असेल ना आपण, तो माझा भगवंत सहज माफ करेन. त्या वाल्ह्या कोणानं महाराज किती पाप केलं होतं. अहो दररोज एक शुद्ध ब्राह्मण मारायचा आणि 1 खडा त्या एका रानात टाकायचा, अशी 7 रानं भरली होती महाराज. मग एवढं त्याने पाप केलं होतं. पण एक दिवस तो असाच एका ब्राह्मणाला म्हणजे शिकार करण्यासाठी जातो, परंतु त्याला भेटतात नारद मुनी. आणि भेटल्याच्या नंतर तो वाल्या कोळी त्यांची शिकारच करणार असतो. परंतु नारद मुनी सांगतात की थांब बाबा, तू माझा आधी ऐकून घे, माझी शिकार कर पण माझा आधी ऐकून घे. मग त्या नारद महर्षींनी सांगितलं की बाबा, तू एवढं पाप करतोय, दररोज एक शुद्ध ब्राह्मण मारतोय, पण तुझ्या पापामध्ये कोण सहभागी आहे का बाबा? बरोबर ना? तू एकदा विचारून ये. तर त्यावेळेस तो वाल्या कोळा म्हणतो, म्हणजे तू एकतर आधी शिंडीवाला, मला शिंडी लावून पळून जाशील तू, मग मी काय जाणार नाही. पण नारद महर्षी सांगतो, बाबा तुला लई वाटते ना, मला बांधून ठेव, पण तू घरी विचारायला जा. मग त्या वाल्या कोळ्याने त्या नारद महर्षींना बांधून ठेवलं आणि घरी विचारायला गेला. मला सांगा, घरी विचारायला गेल्याच्या नंतर पहिला मान कुणाला असतो? कुणाला असतो?
हां ही काय आजकालची सुरुवात नाही बरं का. तेव्हापासून नाही, तो सुद्धा पहिला बायकोकडे गेला आणि गेल्याच्या नंतर विचारलं, होय ग तू माझ्या पापामध्ये सहभागी आहे का. त्यावेळेस तिने सांगितलं, ये बघा तुमचं काम आहे कमवायचं आणि माझं काम करून द्यायचं, मी काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. मग त्याला थोडं कसं तरीच वाटतं की बाबा एवढं पाप करतोय पण आपली साधी बायको आपल्या पापामध्ये सहभागी नाही. मग तो त्याच्या आईवडिलांकडे जातो आणि आईवडिलांना विचारतो की तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहेत का. तर त्यावेळेस त्याचे आईवडील सांगतात, हे बघ लहानाचं मोठं आम्ही तुला केलं, मग आता तुझं काम आहे काय तर आम्हाला सांभाळायचं, त्यामुळे आम्ही काय तुझ्या पापामध्ये सहभागी नाही. मग ते झाल्याच्या नंतर तो त्याच्या मुलांकडे जातो आणि मुलांना विचारतो की तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहे का. तर त्याची मुलं सांगतात, हे बघा आता तुम्ही आम्हाला घालताय पण तुम्ही काही कालांतराने वयोवृद्ध झाल्याच्या नंतर आम्हाला तुम्हाला घालावं लागणार आहे, बरोबर ना. त्यामुळे आम्ही सुद्धा काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. मग तो वाल्या कोणाला कसं तरी वाटतं की बाबा आपण एवढं दररोज पाप करतोय पण आपल्या पापामध्ये कुणीच सहभागी नाही. मग तो नारद महर्षींकडे जातो आणि त्यांचं दर्शन घेतो आणि सांगतो की माझ्या पापामध्ये कुणीही सहभागी नाही. तर त्यावेळेस नारद महर्षीने त्याला नाम दिलं आणि त्या नामाचं चिंतन करायला लावलं. पण महाराज त्यांनी पापच एवढं केलं होतं की त्याला राम शब्द सुद्धा म्हणता येत नव्हता. तो मरा मरा असा शब्द मारायचा, बघा उलटा शब्द करून मरा मरा असा शब्द मारायचा. मग त्यांनी पापच एवढं केलं होतं. पण काही दिवसांनी नारद मुनी तिथं आले आणि आल्याच्या नंतर त्यांना कुठून तरी आवाज येत होता, राम राम असा आवाज येत होता. मग त्यांनी पाहिलं तर एक वारुळ तयार झालं होतं. मग त्या वारुळामध्ये त्यांनी पाहिलं तर तो वाल्ह्या कोळी जो होता तो वाल्ह्या कोळी राहिला नव्हता, तर तो वाल्मिक ऋषी झाला होता. मग महाराज एवढी ताकद आहे त्या नामामध्ये, म्हणून तुकोबाई दुसऱ्या जणात सांगतो, नाम जपले मग वाटतं ना आपल्याही जीवनामध्ये नाम यावं, तर ते नाम आपल्याला कोणत्या पुस्तकावरती वाचून समजणार नाही, कोणत्या ग्रंथावरती वाचून समजणार नाही, तर ते नाम एका सद्गुरूंच्याच मुखातून यावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला त्या खऱ्या नामाची महती कळेल. एकदा शंभू महादेव पार्वती मातेला अनुग्रहाचं नाम देत होते आणि कुठं एका नदी किनारी. परंतु त्या नदी किनारी ते नाम देत असताना एका माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ वाढत होते आणि त्या मच्छिंद्रनाथाने हे अनुग्रहाचं नाम चोरून ऐकलं. परंतु हे त्या शंभू महादेवाला कळलं आणि ते म्हटले, अरे तुला जर तुझा उद्धार करायचा असेल तर हे नाम तुझं चोरून ऐकल्यानंतर तुझा उद्धार होणार नाही, तर तुझ्या जीवनामध्ये सद्गुरूच यावे लागतील आणि मग ते सद्गुरू तुझा उद्धार करतील, बरोबर ना. मग त्यांनी सुद्धा जीवनामध्ये सद्गुरू केले, बरोबर ना. मग आपल्याला जर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या सुद्धा जीवनामध्ये सद्गुरू आलेच पाहिजे, बरोबर ना. जर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू जर नाही आले तर हा जन्म आपला वायाला जाणार आहे. कारण ते सांगतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. नाम विसरला हरी नाम विसरला गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला जन्म वाया गेला. हरी नाम विसरला कुमाराचा झाला.
मनापासून वाजवा जरा, खाल्ल्या पिल्ल्या म्हणे जोरात टाय वाजवा. हा, तर वाटतं ना आपला सुद्धा, आपण जीवनात आलोय ना, आपला सुद्धा उद्धार व्हावा, तर त्यासाठी गुरुच करणं गरजेचं आहे. जर आपण गुरु नाही केले तर हा जन्म आपला वायाला जाणार आहे. अहो, आपण म्हणतो की जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई यांची कीर्ती पाठीमागे राहिली, पण का राहिली? त्यांनी सुद्धा जीवनामध्ये गुरु केले. स्वतः भगवंत नामदेवरायांच्या ताटामध्ये जेवायचे, त्यांच्या कीर्तनामध्ये बेधुंद होऊन नाचायचे, पण तरी सुद्धा त्यांना गुरुच करावे लागले. का? तर एकदा नामदेवरायांच्या घरी काही पाहुणे जेवण्यासाठी आले होते. पाहुणे दुसरे तिसरे कुणी नसून ही 4 भावंड आली होती. कोण? ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि सोपान काका, आणि त्यांच्यासोबत गोरोबा काका आले होते. तर त्यांचं जेवण, गप्पा गोष्टी सगळं काही झालं, आणि झाल्याच्या नंतर मुक्ताबाई गोरोबा काकांना सांगतात की काका, एकदा याच्यामध्ये बघा ना, कोणाचं मडकं कच्चं आणि कोणाचं मडकं पक्क, एकदा थोपाटणं घ्या, प्रत्येकाचं मडकं थोपाटून बघा. तर त्यांनी सगळ्यांची मडकी थोपाटून पाहिली, परंतु त्यामध्ये मडकं कच्चं लागलं. महाराज, कुणाचं लागलं? तर नामदेवरायांचं मडकं कच्चं लागलं. आणि हे त्यांना समजलं, तर जागा त्या भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन धूम टोकली आणि सांगितलं, देवा, हे कोण कुठले साधू आले तर मला कच्चं ठरवतात? तू माझ्या ताटामध्ये येऊन जेवतो, माझ्या कीर्तनात तू नाचतो, आणि ते साधू म्हणतात मला कच्चं. तर त्यावेळी देव सांगतात, बाबा, तुला गुरुच करणं गरजेचं आहे. गुरु केल्याच्या नंतरच तुला खरा मी कळेल. पण त्यावेळेस नामदेवराय ऐकायला तयार नव्हते. अरे म्हणलं, देवा, मी स्वतः तू माझ्या ताटात जेवतोय, अजून काय वेळ खायचं राहिलं? पण देवाने सांगितलं, मी काय तुझ्या परीक्षा घेईन, त्यामध्ये जर तू पास झाला तर गुरु करू नको बाबा, आणि जर नाही पास झाला तर गुरु कस तुला जावं लागेल. एक दिवस नामदेवराया नदी किनारी स्नानासाठी गेले होते, आणि ते नदीमध्ये उतरले, परंतु तिकडनं एक काळा कुट्ट माणूस आला. खूप काळा होता, खूप उंच असा, जाडजूड होता, आणि त्याच्यासोबत त्याची बायको सुद्धा महाराज तशीच होती, खूप काळी होती, आणि त्यांचा संसारामध्ये एक गाढव होतं. आणि मग ते आल्याच्या नंतर त्यांनी सगळा संसार खाली ठेवला, आणि खाली ठेवल्याच्या नंतर त्या बाईने तिच्या नवऱ्यासाठी 5-6 कोंबड्या शिजायला टाकल्या, आणि टाकल्याच्या नंतर ती म्हणती, होय व एवढं पुराण का? पण तो म्हणतो, अगं एवढंच होय, अजून नाही होय. ती म्हणते, नाही, आता एवढ्याच कोंबड्या होत्या, सगळं संपलंय. मग त्यावेळेस तो म्हणतो, आपलं गाढव कुठे बघ, त्याला आणून कापून टाक. तर ती शोधत जाते, पण तिला काय ती गाढव सापडत नाही. मग त्या काळ्या कुट्ट माणसाची नजर नामदेवरायांकडे जाते, आणि ते सांगतात, तो तिथं तो शिंडीवाला दिसतोय, त्याला आणून टाक कापून. तर हे शब्द नामदेवरायांच्या कानावरती पडता क्षणी भगवंताच्या दरबारामध्ये गेले, आणि गेल्याच्या नंतर नुसते धापास टाकत होते. का? तर पळत पळत गेले होते, आणि मागून भगवंत आले, त्यांची कपडे त्यांच्याजवळ दिली, आणि दिल्याच्या नंतर मग नामदेवरायांनी सांगितलं, देवा, मी तर तिकडं आंघोळीसाठी गेलो होतो, आणि तू कसं काय माझी कपडे आणली? तर त्यावेळी देवाने सांगितलं, अरे जो काळा कुट्ट माणूस होता का, तो मी होतो. जी काळी कुट्ट बाई होती का, ती रुक्मिणी माता होते, आणि जी गाढव होतं का, ती गरुड होतं. म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ओळखू शकला नाही, पण तरी सुद्धा नामदेवराय म्हणतात,
सांगत, नाही नाही देवा, यावेळेस मला चुकला असेल, पण पुन्हा मी तुला ओळखेल. मग पुन्हा नामदेवराय एक दिवस भगवंताला गणगुळी वगळीत होते. कशाला? तर त्या भगवंताला लावण्यासाठी. मग गणगुळी वगळीत असताना एक भुंगा कुठून तरी येतो आणि आल्याच्या नंतर तो भुंगा त्या वाटीमध्ये पडतो आणि पडल्याच्या नंतर मग नामदेवराय काय करतात, त्याला टाकून देतात आणि टाकून दिल्याच्या नंतर पुन्हा भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताला गंध लावण्यासाठी येतात. मग आल्याच्या नंतर निम्मा अर्धा गंध त्या भगवंताला आधीच लागला होता. मग नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा तुला कुणी गंध लावला? मी तर गंध लावायला तुला अजून काय आलो नाही. तर त्यावेळेस त्या देवाने सांगितलं की अरे तो भुंगाच्या रूपामध्ये जो आला होता का तो मी होतो, परंतु तू मला गंध लावला नाही, तसंच टाकून दिला. मग त्यावेळेस त्या भगवंताने नामदेवरायांना सांगावं की अरे त्या ह्या नागनाथाला जा आणि विसोबा खेचर यांच्यासारखे तू गुरु जीवनामध्ये कर, त्यावेळेसच तुझा उद्धार होईल. मग मला सांगा, त्यांनी जीवनामध्ये गुरु केले म्हणूनच त्यांची आज कीर्ती पाठीमागे आहे का नाही? बरं ती जाऊ द्या. मला सांगा, तुम्ही इथं बसलेले मंडळी सगळे बाळूमामांचे भक्त आहेत, बरोबर ना? पण तुम्हाला असं नाही वाटत की बाबा बाळूमामांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती, कपाळाला गोपीचंदन टिळा होता, वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करत होते, हे नाही दिसत का? अहो त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा भगवंताची माळ होती, मग आपण कधी घालायची? म्हणा नाही. अहो त्यांच्या गळ्यामध्ये माळ होती म्हणून आपण त्याला म्हणतो रुद्राचा अवतार थोरयो राहतो हाजमापुरा, ओढूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची कुंभार, त्याचे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार, बाळूमामा वैद 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 त्यानं मेच्या केल्या पैद पैद, बाळूमामा वैद वैद त्यानं मेच्या केल्या पैद पैद. रुद्राचा अवतार थोरयो राहतोय आदमापुरी, उन्हाळी भंडार हा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारा, ते रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार, बाळूमामा 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 वैद वैद त्यानं मेंढरा केला पैद पैद, बाळूमामा वैद वैद त्यानं मेंढरा केला पैद पैद. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी 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 मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा, मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा, मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा, हाती काठी मंगळ्या पाठी राखी तू मेंढरा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी 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 मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. कुणाच्या रानामध्ये मला बाई दिसती पांढर, रानामध्ये मला बाई दिसती पांढर, कुणाच्या रानामध्ये मला बाई दिसती पांढर, रानामध्ये मला बाई दिसती पांढर, दिसती 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 पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. माळ रानावरी ऐसा निर्जन स्थळी, बाळूमामाचं चांग भलं येते आहारी, गावावरी वाटतं ना आपल्या मुखामध्ये सुद्धा त्या भगवंताचं नाम यावं, तर त्यासाठी महाराज आपण गुरु केले पाहिजे. कारण